तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केलाय आणि पुतीन यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलेला आहे। तर हल्ल्यातील मृत्यूंबाबत पुतीन यांनी शोक सुद्धा व्यक्त केलेला आहे। दरम्यान दहशतवाद विरोधी लढाईमध्ये भारताला रशियाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचं पुतीन यांनी म्हटलेलं आहे। नुकताच भारताने रशियासोबत एक अत्यंत महत्त्वाचा करार केलाय। भारताने रशियाकडून अत्याधुनिक असं इग्ला एस हे क्षेपणास्त्र खरेदी केलेलं आहे। सुमारे 260 कोटींचा हा मोठा करार आहे आणि यामध्ये रशियाकडून 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र खरेदी करण्यात आलेले आहेत। दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारताला येणार आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर पुतीन भारतामध्ये येणार असल्याची माहिती समोर येते। मोदींचं निमंत्रण पुतीन यांनी स्वीकारलेलं आहे। भारताने रशियाकडून अत्याधुनिक इग्ला एस हे क्षेपणास्त्र खरेदी केलेलं आहे आणि या क्षेपणास्त्रामुळे भारतीय वायुदलाची ताकद आता आणखीनच वाढलेली आहे। शत्रूचे फायटर जेट असतील, विमानं, ड्रोन्स आणि घातक हेलिकॉप्टर थेट नष्ट करण्याची ताकद इग्ला एस या क्षेपणास्त्रामध्ये आहे। रशियाकडून 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र खरेदी करण्यात आले। यामध्ये सुमारे 260 कोटींचा हा सगळा करार आहे।